नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात विजेता। आज आपण सांगणार आहोत कोल्हापूर, सोलापूर, लातूर या 3 जिल्ह्यांना हादरवून टाकणारी घटना। हसत खेळत केलेली पण लाखोची फसवणूक करणारी बनावट लग्नटोळी। होय, एकूण धक्का बसेल, पण नवरदेवाला लग्न लावून दिलं आणि लग्नानंतर नवरी पळाली थेट भुवीत। शनी येथे घडलेली ही घटना पोलिसांच्या ताब्यात आली आहे। जुळवाजुळवीच्या नावाखाली एका टोळीने 4 जिल्ह्यांमध्ये नवऱ्याच्या स्वप्नावरच डाका टाकला। लग्न ठरवणे, मुलगी दाखवणे, फोटो देणे, नातेवाईकांसह पंक्तीत फिरणे, सगळं प्रोफेशनल पद्धतीने। पण लग्न झाल्यावर नवरी गायब आणि नवरदेव लाखांच्या कर्जात। डिसेंबरला इचलकरंजीच्या कुटुंबाने सांगली लातूर दरम्यान गाडीतून मुलगी पाहण्यासाठी प्रवास केला। मुलगी, तिची आई आणि मावशी यांना घेऊन ते सरळ एका मंदिरात गेले आणि तेथे मराठमोळ्या पद्धतीने लग्न देखील लावून घेतले। सगळं व्यवस्थित, सगळं नैसर्गिक, कुणालाही शंका येणार नाही। लग्न संपल्यानंतर नवरी कोल्हापूरला माहेरी जाईल असं सांगितलं गेलं, पण दुसऱ्याच दिवशी फोन बंद, संपर्क बंद, घराचा पत्ता देखील फेक। येथे नवरदेव जागा झाला आणि सगळं समजलं की लग्न नव्हतंच, तो तर फसवणुकीच्या मोठ्या जाळ्यात अडकला होता। या टोळीने नवरदेवाकडून तब्बल 2,10,000 रुपये हुंडा, लग्नाचा खर्च, सोने आणि नंतर सगळे पळून गेले। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। या टोळीने 11 जणांची फसवणूक केली असून एकूण 2.10 लाखांची रक्कम उकळली आहे। सध्या 4ही जिल्ह्यात पोलिसांची संयुक्त मोहीम सुरू केली आहे आणि टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला गेला आहे। लग्न विश्वासावर चालतं, पण या भावनेचा गैरफायदा घेणारे लोक आजूबाजूलाच फिरत आहेत। अनोळखी एजंट, जुळवाजुळवीवाल्यांची अचानक ऑफर, कागदपत्र न तपासता केलेले संबंध, यातून सावध राहा। ही होती आजची सर्वात मोठी बातमी। मी आहे तुमचा होस्ट आणि आपण पाहत होता विजेता न्यूज। पुन्हा भेटू, तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।